सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज सुधारणा होईल आणि पैशांचे नवनवीन मार्ग देखील उघडले जातील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला नक्कीच मिळेल. संध्याकाळपर्यंत तुमचं रखडलेलं काम पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला फार आनंद होईल. आज तुमची एखाद्या अनोळखी व्यक्तीशी भेट होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला त्याचा फायदा होईल. तुमच्या मुलांसंदर्भात एक चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुमचं मन खूपच प्रसन्न होईल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना आज यश मिळेल आणि लोकांचा पाठिंबाही मिळेल. घरामध्ये काही शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. मात्र संध्याकाळी काही नको असलेल्या लोकांशी तुमची भेट झाल्यास उगाच तुम्हाला त्रास होऊ शकतो. व्यवसायामध्ये नवीन करार झाल्यानं तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या मुलांचं महत्त्व आज एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याच्या मदतीनं पूर्ण होईल. आज तुमच्या आईच्या तब्येतीमध्ये बिघाड होऊ शकतो, त्यामुळे त्याची तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कामाच्या बाबतीत थोडासा सावध राहण्याचा आहे. कामामध्ये निष्काळजीपणा केल्यास तुमचं काम आज वेळेवरती पूर्ण होणार नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात एखाद्या स्पर्धेमध्ये यश मिळाल्यानं आनंद होईल. प्रेमजीवनामध्ये सुखद अनुभव येतील आणि बोलण्यानं समस्या सुटतील. संध्याकाळी तुमचं एखादं रखडलेलं काम पूर्ण होईल आणि एखाद्या शुभ कार्यामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज घरामध्ये तुमच्यावरती एखादा आरोप होऊ शकतो, ज्यामुळे कुटुंबामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा नोकरी आणि व्यवसायामध्ये यश मिळवणारा राहील. तुम्हाला आज नवनवीन संधी मिळतील. व्यवसायामध्ये तुम्हाला तुमच्या बुद्धीचा आणि विवेकाचा वापर करावा लागेल, अन्यथा परिस्थिती गंभीर होऊ शकते. वडीलधाऱ्यांचं बोलणं तुम्ही ऐका. तुमची सर्व कामं आज पूर्ण होतील. व्यवसायाच्या निमित्तानं तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. संध्याकाळी एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होऊ शकते आणि एक चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कामं आज यशस्वी होतील. आज तुम्ही तुमच्या मित्राला मदत करण्यासाठी पुढे याल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनं उत्पन्नाचे नवनवीन स्रोत मिळतील आणि तुमच्या पैशांमध्ये वाढ होईल. जर तुम्ही पार्ट टाइम नोकरी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल. घरातील वातावरण आज संमिश्र राहील. कुटुंबातील सर्व सदस्य आपापल्या कामामध्ये व्यस्त राहतील. भावाच्या मदतीनं आज तुमची सर्व महत्त्वाची कामं पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये स्पर्धा जिंकण्यासाठी अधिकची मेहनत करावी लागेल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होताना दिसते. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमाळेचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सरकारी नोकरीमध्ये असलेल्यांसाठी फारच फायदेशीर आहे. तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं, ज्यामुळे तुम्ही फार आनंदी व्हाल. व्यवसायाच्या निमित्तानं तुम्हाला थोडासा प्रवास करावा लागू शकतो, परंतु भविष्यात त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या दिवसाच्या सर्व गरजा पूर्ण करू शकाल.
कौटुंबिक व्यवसायामध्ये तुमचा जोडीदार तुम्हाला मदत करेल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि बाहेरचं खाणंपिणं टाळावं लागेल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आरोग्याच्या दृष्टीने थोडासा नाजूक असू शकतो, परंतु संध्याकाळपर्यंत तुमची तब्येत सुधारेल. घरामध्ये काही शुभ कार्यक्रम होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांचा आनंद वाढीस लागेल. व्यवसायामध्ये तुम्हाला आईवडिलांचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचा ताण कमी होईल. मित्रांसोबत दूरच्या प्रवासाला जाण्याचा तुम्हाला योग येऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीसोबत तुमचे जुने पैशांचे व्यवहार असतील तर ते आज सोडवले जाऊ शकतात. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कामाच्या ठिकाणी थोडासा चिंतेचा असू शकतो. तुम्हाला तुमच्या खर्चावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला समस्या येऊ शकतात. आज तुम्हाला लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्यातील योजना बनवाल. जर तुम्ही आज घरातील कामं टाळण्याचा प्रयत्न केला तर तुमची आई नाराज होऊ शकते, त्यामुळे तिला समजावण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या शिक्षणाची चिंता आज संपुष्टामध्ये येईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा व्यवसायामध्ये वाढ होण्याचा आहे, परंतु आर्थिक लाभ न झाल्यास कामामध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे विचारपूर्वक कुठलंही काम करा. जर तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते आज तुम्हाला परत मिळू शकतात. संध्याकाळी तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याची चांगली संधी मिळेल. आज महत्त्वाच्या कामांसाठी तुम्ही इतरांवरती अवलंबून राहू नका, अन्यथा निराशा येऊ शकते. आज कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी राहतील, परंतु वडीलधारी मंडळी तुमच्या खर्च करण्याच्या सवयीबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा मेहनत करण्याचा आहे. कोणत्याही कामासाठी तुम्हाला आज धावपळ करावी लागेल. कुटुंबातील वातावरण हे आज नेहमीपेक्षा अधिक शांततापूर्ण राहील. आज तुम्हाला आई वडिलांचा आशीर्वाद मिळेल आणि बाहेर जाताना स्वतःच्या सुरक्षेची तुम्ही काळजी घ्याल. संध्याकाळी तुम्ही कुठल्याही वादामध्ये पडू नका. आज कौटुंबिक आणि आर्थिक बाबतींमध्ये तुम्हाला यश मिळेल आणि नोकरी व्यवसायासाठी केलेले नवीन प्रयत्न यशस्वी होतील. तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुम्हाला आज उपयोगी ठरेल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग खुला करणार आहे. परदेशामध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. प्रेमजीवनामध्ये एक नवीन सुरुवात होईल आणि नातेसंबंधांमध्ये देखील मजबूती येईल. संध्याकाळी तुम्ही कुटुंबासोबत देवदर्शनाला जाऊ शकता. आज तुमची तर्क करण्याची क्षमता वाढेल, परंतु जर तुम्ही तिचा योग्य वापर केला नाही तर भविष्यात त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि नुकसानही होऊ शकतं. आज एखादी वाईट बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल आणि अचानक एखाद्या प्रवासालाही जावं लागेल. तुमचं वैवाहिक जीवन थोडंसं ताणतणावपूर्ण राहू शकतं. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा वैवाहिक जीवनातील जुने मतभेद संपवणारा राहील. जर तुम्हाला आज एखादं नातं जपायचं असेल तर सावधगिरी बाळगा, अन्यथा भविष्यात नातं बिघडू शकतं. मुलांच्या लग्नासाठी आज एखादा प्रस्ताव आल्यास तो स्वीकारला जाऊ शकतो. आज व्यवसायामध्ये जास्त धावपळ असल्यानं अंगदुखीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. लहान मुलांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. भविष्यासाठी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुम्ही परदेशात प्रवासावरती पैसे खर्च करू शकता.
आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.